Friends, verbal question on Pythagoras, very important example. Problem set मधलं 10व, प्रणाली आणि प्रसाद दोघं चालतायत, वॉकिंग चालू आहे त्यांचं टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ रिस्पेक्टिव्हली. प्रणाली आमचं एडं कुठे जाते सांगा? ईस्टला जाते. आणि लक्षात घ्या प्रसाद कुठे जातोय सांगा सर? नॉर्थला जातोय. मग हे तुम्हाला डिरेक्शन समजतात का? मग त्यासाठी थोडंसं लक्ष द्या. ह्याला म्हणतात ईस्ट उजव्या साईडला, ह्याला म्हणतात वेस्ट, इकडं खाली म्हणतात साऊथ, वर म्हणतात नॉर्थ. हे तुम्हाला माहित पाहिजे. ह्याला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. प्रणाली कुठे जाते? ईस्टकडे. इथे या, दोघं एकाच ठिकाणी आहेत. प्रणाली प्रसाद हॅलो हाय हॅलो करून थांबलेले आहेत. आणि मग ही प्रणाली काय करते सांगा सर? ईस्टला जाते. ईस्ट म्हणजे या दिशेला. इथपर्यंत गेली सर. ही प्रणाली गेली सर, ईस्टकडे गेली. ईस्टकडे गेली. त्याच वेळेला प्रसाद कुठे जातो? नॉर्थकडे. नॉर्थ म्हणजे वर. आमचा हा प्रसाद वर जातो. इथपर्यंत गेला असा प्रसाद. हा असा वर जातो उत्तरेकडे. ही जाते लक्षात घ्या पूर्वेकडे, ईस्टकडे जाते. फ्रॉम द सेम पॉइंट एकाच ठिकाणाहून जातात. लक्षात घ्या एकाच ठिकाणाहून. ही लक्षात घ्या प्रणाली आणि लक्षात घ्या हा प्रसाद. बघा सर, झालं. आणि मग अँड ॲट द सेम स्पीड, त्यांचा स्पीड पण सेम आहे सर, लक्षात घ्या. आणि फाइंड देअर स्पीड पर आवर म्हटलंय सर. मग स्पीड ह्या दोघांचाही स्पीड आहे. ह्याला आपण प्रणालीचा स्पीडला S1 म्हणूया. लक्षात घ्या प्रणालीचा स्पीडला S म्हणूया सर. S1 ची काही गरज नाही. S इज इक्वल टू X किलोमीटर पर आवर. काय असेल तो लक्षात घ्या. बरोबर, X किलोमीटर पर आवर. आणि लक्षात घ्या ह्याचा पण स्पीड दोघांचा सेमच आहे, म्हणजे X किलोमीटर पर आवर सर. बरोबर आहे, X किलोमीटर पर आवर. आणि तरी सांगितले की आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15√2 किलोमीटर. 2 तास. हा पण 2 तास चालला, हा पण 2 तास चालला. मग लक्षात घ्या दोघांचा स्पीड सेम आहे. दोघांचा स्पीड सेम आहे म्हणजे दोन्ही ऑलमोस्ट इक्वल डिस्टन्स जाणार आहेत. लक्षात घ्या सर दोघांचा स्पीड सेम आहे आणि दोघं 2 तास जाणार आहेत. लक्षात घ्या सर. म्हणजे इथं टाइम ह्याचा टी किती आहे सांगा सर? 2 hours. आणि ह्याचा पण टी किती आहे बघा सर? 2 hours. बरोबर आहे सर, 2 hours. आणि लक्षात घ्या ह्याचा डिस्टन्स, हे डिस्टन्स किती जाणार आहेत बघा सर? हे डिस्टन्स. आणि हा किती डिस्टन्स जाणार आहे? हा डिस्टन्स किती जाणार आहे बघा. तर नाव देऊया. A पॉइंट्स पासून निघाले, ही B ला पोचली, ही C ला पोचली. ह्यानं डिस्टन्स किती कव्हर केलं प्रणालीनं? AB. ह्यानं डिस्टन्स किती कव्हर केलं? AC. लक्षात आलं. आणि त्यांनी सांगितले की हे दोघं ठराविक स्पीडनी, X स्पीडनी 2 तास प्रवास केला दोघांनी पण. आणि त्याच्यानंतर त्या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती आहे? 15√2 किलोमीटर एवढं डिस्टन्स आहे. तर त्यांनी सांगितले फाइंड द स्पीड. त्यांनी सांगितली स्पीड काढा. मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे सर. आपल्याला हे 2 साइड्स माहीत पाहिजेत ना सर, त्याशिवाय काही करता येणार नाही आपल्याला. मग आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे सांगा सर? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिव्हायडेड बाय टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिव्हायडेड बाय टाइम असा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. मग लक्षात घ्या कसं होईल. या ठिकाणी स्पीड किती आहे बघा सर? याचा स्पीड किती आहे? X आहे. डिस्टन्स किती आहे बघा सर ह्याचं? प्रसादचं इथं प्रणालीचं स्पीड X आहे. या ठिकाणी टाइम 2 तास आहे. हा टाइम 2 तास प्रणालीचा. आणि लक्षात घ्या डिस्टन्स किती आहे बघा सर? AB. काय सांगा सर? AB. बरोबर सर. AB भागिले 2 से गुणिले 2. देअरफॉर AB इज इक्वल टू 2x. AB इज इक्वल टू 2x. लक्षात घ्या. तसंच इथे बघा बरं, हा कोणाचं झालं? प्रणालीचं. हे AB इज इक्वल टू 2x झालं सर. आता लक्षात घ्या प्रसादचं किती आहे बघा सर? पुन्हा जर का आपण म्हटलं S इज इक्वल टू D/T, तर प्रसादचं हे लक्षात घ्या प्रणालीचं झालं. हे प्रणाली. आता हे प्रसादचं
प्रसादचा स्पीड किती आहे x, ह्याचा डिस्टन्स किती आहे AC, टाइम किती आहे 2 आवर्स, म्हणजे भागिले 2 से गुणिले 2, देअरफॉर AC इज इक्वल टू अगेन 2x. हे AC किती आलं बघा सर, हे सुद्धा 2x झाले, AC 2x, AC 2x, AB 2x. आता लक्षात घ्या पायथागोरस वापरूया. तुम्हाला माहित आहे अँगल बिटवीन ईस्ट अँड नॉर्थ, अँगल बिटवीन ईस्ट अँड नॉर्थ इज 90. तेव्हा हा राईट अँगल ट्रायंगल आहेच, त्याच्यात पायथागोरस तुम्हाला वापरता येईल. बरोबर आहे सर, इन राईट अँगल ट्रायंगल CAB, इन ट्रायंगल CAB कॉमा अँगल A इज इक्वल टू 90. का तर अँगल बिटवीन ईस्ट अँड नॉर्थ इज 90 युजिंग पायथागोरस. काय येईल बघा सर, युजिंग पायथागोरस. मग पायथागोरस नुसार काय होईल बघा सर, स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. मग हायपोटेन्यूज काय आहे सांगा सर, BC. अदर टू साइड्स काय आहेत, AC आणि AB, AB आणि AC, AB आणि AC अशा 2 अदर साइड्स आहेत लक्षात घ्या. BC किती आहे सांगा, 15√2 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर AB किती आहे बघा सर 2x प्लस AC किती आहे बघा सर 2x. लक्षात आलं. 15चा स्क्वेअर काय सांगा सर, 15चा स्क्वेअर 225 इंटू √2चा स्क्वेअर 2, 2चा स्क्वेअर 4x स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर, 4x स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर 8x स्क्वेअर. म्हणजे कसं होईल सांगा सर, 225 लक्ष द्या, हां 225 इंटू 2, 225चं स्क्वेअर रूट 15 निघणार आहे ना सर आपल्याला, म्हणून मी ठेवतो त्याला. इट इज इक्वल टू 8x स्क्वेअर इंटू 8 से डिवाइडेड बाय 8 करा, 225 इंटू 2 डिवाइडेड बाय 8 इज इक्वल टू x स्क्वेअर. आता सर डिव्हिजन पॉसिबल आहे, 2 1 जा 2, 2 4 जा 8. आता स्क्वेअर रूट घ्या सर, स्क्वेअर रूट शक्य आहे. 225चं स्क्वेअर रूट 15, 4चं स्क्वेअर रूट 2, x स्क्वेअरचं स्क्वेअर रूट x, x इज इक्वल टू 15/2 आणि 15च्या निम्म 7.5 सर 7.5 इज इक्वल टू x. एक्सची व्हॅल्यू आली. म्हणजे स्पीड काय आहे सांगा, फाइंड देअर स्पीड पर आवर. देअर स्पीड इज इक्वल टू 7.5 किलोमीटर पर आवर. शेवटचं वाक्य काय येईल बघा सर, इथे लिहावं लागेल आपल्याला. देअरफॉर देअर स्पीड इज इक्वल टू 7.5 किलोमीटर पर आवर. हे पर आवर त्यांचा स्पीड पाहिजे आपल्याला लक्षात घ्या. फाइंड देअर स्पीड असं त्यांनी म्हटलं. तर ह्या पद्धतीनं जर का आपण बघितलं, फॉर्म्युला कुठला वापरलाय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिव्हायडेड बाय टाइम, आणि त्याच्यावर आपण AB डिस्टन्स काढलं. लक्षात घ्या स्पीड आपण x मानलेला आहे त्यांचा, बरोबर. स्पीड त्यांचा काय मानलेला आहे, x मानलेला आहे. लेट स्पीड बी x. इथं मी म्हणतो वाक्य, लेट स्पीड इज इक्वल टू x. इथं असं आपण म्हटलं सर, लक्षात घ्या. आणि मग हे स्पीड x मानलंय, ह्याचाही स्पीड x मानलेला आहे. टाइम 2 आवर्स लागलेला आहे, आणि त्यामुळे ह्याचा डिस्टन्स काय आहे, AC आहे. ह्याचा डिस्टन्स काय, AB आहे. फॉर्म्युल्यावरनं AB आणि AC काढला फॉर्म्युला वापरून, ते भरलं ह्याच्यामध्ये पायथागोरस वापरून. फिनिश. इझी आहे. आकृती फक्त तुम्हाला व्यवस्थित काढावी लागेल, इतकंच. माय डिअर स्टुडंट्स, दिस इज द लास्ट एक्झाम्पल, डिफिकल्ट एक्झाम्पल. शेवटचं आहे सर, हे लक्ष द्या. ट्रायंगल ABC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे सर तिन्ही बाजू समान आहेत. ऑल 3 साइड्स आर इक्वल. लक्षात घ्या सर. आणि ह्याच्यामध्ये ही समजा A आहे, हे B आहे आणि हे C आहे. त्यातलं AB इज इक्वल टू 6 आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्यामुळे BC पण इज इक्वल टू 6च येणार. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. AC इज इक्वल टू पण 6 येणार. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. त्याचा बेस जो आहे तो BC आहे. ह्याला बेस म्हटलंय सर त्यांनी. हा पाया आहे, बेस पाया आहे. त्या बेसवरती P हा पॉइंट असा आहे की PC इज इक्वल टू 1/3 BC. म्हणजे BC चे 3 भाग करा, त्यातला एक भाग म्हणजे PC. BC चे 3 भाग करा, समान 3 भाग.
त्यातला एक भाग म्हणजे पीसी. मेक 3 पार्ट्स ऑफ बीसी, मेक 3 इक्वल पार्ट्स ऑफ बीसी, मेक 3 इक्वल पार्ट्स ऑफ बीसी. बीसीचे 3 समान भाग करा, त्यातला एक भाग पीसी. मग बीसीचे 3 जर समान भाग म्हणले सर लक्षात घ्या, तर हा इथं 1 होईल, इथे 2 आणि हे 3 होईल. बाई 3 समान भाग झाले. त्यातला एक भाग म्हणजे लक्षात घ्या पीसी आहे. त्यातला एक भाग म्हणजे काय सांगा सर, पीसी आहे. म्हणजे त्यातला एक भाग म्हणजे हा इथे घेऊया सर, त्यातला एक भाग पीसी, हा पीसी झाला सर. हा पीसी एक भाग. बीसीचे 3 भाग करा, बीसीचे 3 भाग करा, त्यातला एक भाग म्हणजे पीसी, हा त्यातला एक भाग पीसी. पीसी इज इक्वल टू 1/3 बीसी असं ते झालं सर लक्षात घ्या. फाइंड एपी म्हटलंय सर. आता हे तुम्हाला एपी काढायचं आहे सर. काढूया आता का, एपी काढूया सर. हा, माझ्या मते परपॅन्डिक्युलर तुम्हाला काढावंच लागेल सर. पायथागोरस वापरायचं असेल किंवा आणखीन काही, त्याशिवाय पर्यायच नाही सर. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे सर तिन्ही अँगल 60 होतील, हा अँगल 60 होईल, काही प्रॉब्लेम येणार नाही सर. बरोबर, हा अँगल 60 होईल, करता येईल आपल्याला, नाही असं नाही. हां, म्हणजे पण आपल्याला परपॅन्डिक्युलर हा लागणारच लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा असं म्हणावं लागेल की या ठिकाणी लिहित असताना बघा लक्षात घ्या सर, मी आपल्याला सांगतो की ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल. बघा सर, ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि हे का दिलंय सांगा सर, गिव्हन हे दिलेलं आहे त्यांनी. त्यामुळे लक्षात घ्या AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC इज इक्वल टू 6. रिझल्ट नंबर 1. पुन्हा एव्हरी अँगल इज 60, देअरफॉर अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू 60 डिग्री. रिझल्ट नंबर 2. इक्विलॅटरल ट्रायंगल इच एव्हरी अँगल 60 असतो सर. प्रत्येक अँगल किती असतो बघा सर, 60 डिग्री आहे सर त्याचा प्रत्येक अँगल. आता काय होईल सांगा सर. आता या ठिकाणी त्यांनी PC इज इक्वल टू 1/3 BC दिलेलंच आहे लक्षात घ्या सर, गिव्हन. बरोबर सर, PC इज इक्वल टू 1/3 BC दिलेलं आहे, ते घेऊन टाकू लगेच. PC इज इक्वल टू 1/3 BC का दिले सर, गिव्हन आहे. मग BC ची व्हॅल्यू घाला सर. BC इज इक्वल टू 6, देअरफॉर PC इज इक्वल टू 1/3 इंटू 6. व्हाय, बाय 1. लक्षात घ्या, बाय 1 म्हणजे 3 2 6. PC इज इक्वल टू 2. PC ची व्हॅल्यू किती आली बघा सर, ही 2 आली. PC ची व्हॅल्यू लक्षात घ्या 2 आली. अजून लक्षात घ्या, आपल्याला राईट अँगल ट्रायंगल झालाच नाहीये. तो राईट अँगल ट्रायंगल करणं खूप गरजेचं आहे बघा सर. मग त्यासाठी परपॅन्डिक्युलर काढली पाहिजे. मग लक्षात घ्या, ही जर A मधून परपॅन्डिक्युलर काढली आपण अशी, A मधून ही जर का आपण परपॅन्डिक्युलर काढली, लक्षात घ्या, हा 90 डिग्री, हा 90 डिग्री लक्षात घ्या. आणि ह्याला आपल्याला म्हणता येईल D. बरोबर आहे सर, ह्याला आपल्याला D म्हणता येईल लक्षात घ्या सर. तर आता आपल्याला, मला असं वाटतं की हा PD काढायला पाहिजे सर आपल्याला. मग त्यासाठी मला सांगा सर, हे PC किती होईल लक्षात घ्या. हे BD, बरोबर आहे सर, BD आणि DC हे किती होणार. तर हे जर 6 असेल तर हे 3 आणि हे 3 होणार बघा सर. तुमच्या लक्षात येते का बघा सर, का होणार. बिकॉज इन इक्विलॅटरल ट्रायंगल परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स ऑन अ बेस बायसेक्ट्स द बेस. समभुज त्रिकोणामध्ये शिरोबिंदूतून पायावर काढलेला लंब पाया दुभागतो, पायाचे 2 समान भाग करतो. मग हे आपल्याला लिहावं लागेल. म्हणजे त्याला म्हणता येईल इन इक्विलॅटरल ट्रायंगल. हे लक्षात घ्या सर, इन इक्विलॅटरल ट्रायंगल, इन इक्विलॅटरल ट्रायंगल परपॅन्डिक्युलर, परपॅन्डिक्युलर म्हणजे लंब, ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स, ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदूतून काढलेला लंब. कुणावर काढायचा, ऑन अ बेस, ऑन द बेस, पायावर काढलेला लंब, कॉमा, बायसेक्ट्स द बेस, बायसेक्ट्स द बेस, पायाला दुभागतो.
पायाला दुभागतो. मग समजा पीडी परपेंडिक्युलर बीसी काढलं, पीडी परपेंडिक्युलर बीसी, का बाबा? कन्स्ट्रक्शन, रचना. हे आम्ही काढलं, आमचा आगावपणा. म्हणजेच काय झालं सांगा सर? बीडी इज इक्वल टू डीसी, बीडी इज इक्वल टू डीसी. हे लक्षात घ्या, बीडी आणि डीसी सेम होतं, ते बीसीच्या निम्म होतं, ते बीसीच्या निम्म होतं. आणि बीसीची व्हॅल्यू किती आहे बघा सर? बीसीची व्हॅल्यू किती आहे? 6. त्यामुळे 1/2 बीसी म्हणजे 3. बीडी इज इक्वल टू डीसी इज इक्वल टू 3. बीडी 3 झालं, डीसी 3 झालं. मग ह्याच्यावरून तुम्हाला पीडी काढता येईल सर, पीडी काढता येईल. ते कसं काढणार बघा सर? पीडी इज इक्वल टू डीसी वजा पीसी. बघा सर, डीसी वजा पीसी, डीसी वजा पीसी. डीसी किती आहे बघा सर? 3 आहे. दिसते का इथं डीसी? बघा सर, हे डीसी दिसते का? डीसी किती आहे सांगा? 3 आहे. आणि पीसी किती आहे बघा सर? इथं काढलं, हे पीसी दिसलं का बघा? पीसी किती आहे बघा सर? 2 आहे. बरोबर सर, पीसी 2 आहे. ह्याला फार तर फार आपण रिझल्ट नंबर 3 म्हणूया. पीसी या ठिकाणी काढलेलं 3. आणि ह्याला फार तर फार आपण 4 म्हणूया. आणि ह्याला कारण देऊया बाय 3 and 4. बघा सर, बाय 3 and 4. आणि म्हणून पीडी इज इक्वल टू, लक्षात घ्या, डीसी मायनस पीसी, देअरफॉर पीडी इज इक्वल टू 1. हे पीडीची किंमत 1 आली बघा सर, इथंही 1 आली, पीडीची किंमत 1 आली. आता ही काढली म्हणजे झालं सर एडी. एडीची व्हॅल्यू कशी काढणार सर? तर त्यासाठी आता आपल्याला काय करायला लागेल सांगा सर? त्यासाठी आपल्याला एक रेड ट्रायंगलचा वापर करायला लागेल का बघा सर? ह्या किंवा ह्याचा आपण वापर करूया का? ब्लॅकचा करूया. बघा बरं सर, हा एडी काढूया बघा सर. हा एडी काढण्यासाठी हा ट्रायंगलचा वापर करूया. ओके, ह्या ट्रायंगलचा वापर करूया. आणि हा ट्रायंगल मध्ये लक्षात घ्या 90 आहे, हे 60 आहे. हा 100% 30 होणार. आणि 60च्या समोरची बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. कर्णाच्या √3/2 पट असते. 30, 60, 90 थेरम हा आपल्याला या ठिकाणी वापरायला लागेल. म्हणजे कसं म्हणता येईल सर? इन ट्रायंगल एडीबी, इन ट्रायंगल एडीबी, इन ट्रायंगल एडीबी युजिंग, लक्षात घ्या, 30, 60, 90 थेरम, युजिंग 30, 60, 90 थिअरम. काय थिअरम सांगतो सर हा? तर अपोजिट साइड ऑफ 60, अपोजिट साइड ऑफ 60 इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज. मग अपोजिट साइड ऑफ 60 किती आहे? एडी इज इक्वल टू √3/2 हायपोटेन्यूज किती आहे? AB. आणि AB ची व्हॅल्यू किती आहे बघा सर? √3/2 इंटू AB ची व्हॅल्यू 6 आहे का बघा? AB 6. आता डिव्हिजन पॉसिबल आहे. 2 1 जा 2, 2 3 जा 6, म्हणजे किती झालं बघा सर? 3√3. देअरफॉर AB इज इक्वल टू 3√3. हे आलं सर, AB ची व्हॅल्यू आली. म्हणजे इथं AB ची व्हॅल्यू किती आली बघा सर? 3√3 हे आली. ह्यातल्या DP ची व्हॅल्यू किती आली? 1. आता आपल्याला AP काढायचंय सर. आता लागूया AP च्या माग. आता आलो जवळ आपण. हे AP दिसलं का बघा सर? हे घ्या AP, हे AP दिसलं का बघा? हे AP. आणि हे AP हे तुमचं रेड ट्रायंगल. हा रेड ट्रायंगल. नाव यूज पायथागोरस इन रेड ट्रायंगल. आणि ह्या 2 बाजू दिलेल्या आहेत. काढा तिसरी बाजू. आलं उत्तर. म्हणजे कसं होईल सांगा सर? इन राईट अँगल ट्रायंगल ADP, इन ट्रायंगल ADP कुठला 90 आहे? अँगल D90 युजिंग पायथागोरस, युजिंग पायथागोरस. काय सांगा? स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ ऑदर 2 साइड्स. ह्याचा रेड ट्रायंगलचा हायपोटेन्यूज काय? AP, जो काढायचा आहे आम्हाला. ऑदर 2 साइड्स AD आणि PD, AD आणि PD.
ही एडी आहे आणि ही पीडी आहे. एडी आणि पीडी, हे एडी आहे बरं का सर, हे चुकून मी इथं एबी म्हणलं, हे एडी आहे. एडी आहे, लक्षात घ्या सर, एडी 3√3. मग आता व्हॅल्यूज भरा सर. देअरफॉर एपी स्क्वेअर इज इक्वल टू एडी ची व्हॅल्यू 3√3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पीडी ची व्हॅल्यू 1, पीडी ची व्हॅल्यू 1 स्क्वेअर. Therefore, AP square is equal to 3 चा वर्ग 9, √3 चा वर्ग 3, 1 चा वर्ग 1. 9 3 जा 27, 27 plus 1 28. Therefore, AP square is equal to 28. माझ्या अंदाजाने 28 चं स्क्वेअर रूट निघत नाही, कारण 25 चं 5 आणि 36 चं 6, 28 चं निघत नाही. त्यामुळं AP इज इक्वल टू √28. त्यामुळं AP इज इक्वल टू 4 7 जा 4 7 28. त्यामुळं AP इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2 आणि 7चं रूट 7. देअरफॉर AP इज इक्वल टू 2√7 सेंटीमीटर आहे का? आहे सर. AP इज इक्वल टू 2√7 सेंटीमीटर. आणि हे करत असताना इथं प्रत्येक वेळेला 1 टिंब 2 टिंब अशी म्हणूनची खूण, ही लक्षात घ्या, खूप महत्वाची अशी म्हणूनची खूण येते लक्षात. इथे सुद्धा इथं ही म्हणूनची खूण लक्षात घ्या सर, इथं ही म्हणूनची खूण आली. इथे सुद्धा लिहित असताना लक्षात घ्या ही म्हणूनची खूण आली. बरं सर, इथे हे या ठिकाणी इथं या पद्धतीनं सगळं आहे सर. इथे सुद्धा ह्या खुणा महत्वाच्या आहेत सर, ह्या म्हणूनची खूण. त्याच्यामध्ये आपण ट्रायंगल्स कुठले वापरले सांगा सर? एक तर रेड ट्रायंगल मध्ये पायथागोरस वापरला आपण, आणि ब्लॅक ट्रायंगल मध्ये 30 60 90 थिअरम वापरला. इथे घेत असताना या ठिकाणी परपॅन्डिक्युलर काढल्यानंतर परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स ऑन द बेस बायसेक्ट्स द बेस असं वापरलं. त्यामुळे ही बाजू 3 आणि 3 झाली. 3 मधून हे 2 गेले, हा 1 उरला. 60च्या समोरची बाजूवर ही बाजू काढली आणि पायथागोरस वापरला. हे त्यांनी दिलंच होतं, PC इज इक्वल टू 1/3 BC. त्यामुळे तुम्हाला PC काढता आला सर. PC बरोबर 2, हा PC काढला. DC आपण इथे 3 काढला, लक्षात घ्या. हा DC बरोबर 3 आला. मग ह्या DC मधून PC वजा केलं, 3 मधनं 2 गेले, हा 1 उरला. आणि इथं 60च्या समोरच्या बाजूने हे काढलं, पायथागोरस. खूप छान आहे. फिगर आणि प्रॅक्टिस याची आवश्यकता आहे, लक्षात घ्या. बरोबर. अशा पद्धतीनं पायथागोरस सेकंड जो चॅप्टर आहे त्याच्यातले ऑलमोस्ट सगळे एक्झाम्पल संपले, डिफिकल्ट एक्झाम्पल्स संपले. आता राहिले थेरम्स, आणि आपण थेरम्स या ठिकाणी बघणार आहोत. थेरमची प्रॅक्टिस आपल्याला करावी लागेल. परीक्षेमध्ये यापैकी एक थेरम नक्की येतो, लक्षात घ्या. जे मी याच्या पुढे 4 थेरमची 3-4 थेरमची प्रॅक्टिस घेणार.